शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरची आता कुंडली बाहेर आलेली आहे। त्यामुळे सीआयडी चौकशी सुरू झाली आहे। नेमकं काय घडतंय पाहूयात बातमी 60 सेकंदात। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याकडे अलिशान रोल्स रॉइस कशी आली याचा सीआयडीनं तपास सुरू केला आहे। कारण ही रोल्स रॉइस हजारो कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालकीची आहे। या रोल्स रॉइसची किंमत 7 ते 8 कोटी इतकी असून कोरटकरकडे ती कशी आली याचा तपास आता सीआयडीनं सुरू केला आहे। तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी चौकशीसाठी प्रशांत कोरटकरनं कोर्टानं आदेश देऊनही त्याचा मोबाईल पोलिसांकडे सोपवलेला नाही। त्यानं मोबाईल न सोपवल्यास त्याचा अटकपूर्व जामीन रद्द होऊ शकतो अशी माहिती नागपूरच्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। 48 तासाला त्यांचा टाइम दिलेला आहे फ्रॉम 1 तारीख म्हणजे ते 3 तारीखच्या डे एंड झाला। त्याने निर्देश आहे की तुम्ही तिथे हे करा, जप्त करा। जर त्यांनी जप्त केला नाही तर त्यांची बेल कंडिशन व्हायलेट होणार आहे। धमकी प्रकरणांमुळे प्रशांत कोरटकरची कुंडलीच बाहेर येणार आहे। कोरटकर आणखीन कोणत्या प्रकरणांमध्ये गुंतलाय का याचीही चौकशी होण्याची गरज आहे।